आणि आता थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी चंद्रकांत खैरे बोलतात। नाही, आज मला जे परवा दिवशी शिवसेनेची यादी जाहीर झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची, मग कमीत कमी आपण काही तर प्रोटोकॉल पाळला पाहिजे आणि म्हणून माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि आभार मानायला आलो होतो। आणि त्यामुळे हे आमचं एक प्रकारचं एक नातं आहे। त्या नात्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बाकी काही दुसरं राजकीय नाही। महायुतीने अजूनही उमेदवार संभाजीनगरचा दिलेला नाही आहे। इंडिया जरी असणार आहे, मात्र महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे नाही। आता त्यांचे भांडणं सुरू झाले भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात की आम्हाला द्या, त्यामध्ये आम्हाला द्या, त्यांच्यातच भांडणं चाललं आहे। तुम्हाला कोण वाटतं कोण आव्हानात्मक? नाही, कोणी पण आहे। नाही, जलील आता काहीच नाही आहे। जलील आता काहीच नाही आहे, संपला तो। आणि म्हणून तो परवापासून एकदम असा शांत बसला होता। परंतु इथे काही असलं तरी आमच्या विरोधक कोणी जरी असलं तर आपण त्या विरोधकाला खूप मोठं समजायचं की नाही आणि त्याला पाडायचं, ही भूमिका करायची। वंचित सोबत नाही आहे, वंचित उमेदवार तुम्हाला बसू शकतो का? नाही, वंचित नसले तरी त्या ठिकाणी आमचे बरेच मित्र तिथे आहे। ते सगळं आम्हाला म्हणजे आमच्याशी चर्चा पण चालू त्यांच्याशी। नाही, अंबादास दानवे मी हातात हात घेऊन त्या ठिकाणी मी प्रचार करणार। साहेबांचं बोलणं झालं पण आज सदिच्छा भेट घेताना झालं, तेही झालं बरोबर ते नाही। टेलिफोनिक साहेबांशी टेलिफोनिक जनरली असं असतं की त्या मतदारसंघातली कार्यकारिणी नाही, ते आधी आमची 4-4 घंटे बैठक झाली, त्यामुळे काही प्रश्न नाही। आणि नाही झाली। आता आम्ही दोघंजण एकत्र हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार। संभाजीनगरमध्ये मराठा समाज सुद्धा उमेदवार देऊ इच्छिते, त्यामध्ये नाही माहीत नाही। मी इकडे आता मी इकडे, मला काहीच माहीत नाही। मी आता गेल्यानंतर पाहतो काय का। जय महाराज, सर्वांना शुभेच्छा। असंच प्रेम ठेवा आणि निवडून येईपर्यंत तुम्ही असंच मला प्रोत्साहन द्या। जय महाराज। तर सध्या चंद्रकांत खैरे हे मातोश्रीवरती पोहोचलेले होते आणि त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।